मनपा निवडणुकीत विरोधकांचा बुरखा फाडून जागा दाखवण्याची वेळ, फडणवीसांची टीका. तर येत्या निवडणुकीत जो सत्तेवर येईल तो महायुतीचा असला पाहिजे, फडणवीसांचा निर्धार. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा एनडीएला खोचक टोला. सिकंदर बनण्याचं राज अजूनही कुणी समजू शकलेलं नाही. जो जिता वही सिकंदर या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंचा पलटवार. तर कधी नाही ते उद्धव ठाकरेंनी मराठवाडा दौरा केला, पण दुर्दैवानं गावात माणसंच नसायची. लोकांचा विरोधकांवर विश्वास नाहीये, फडणवीसांची ठाकरेंवर टीका. गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या जागा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. एकत्र लढल्यास कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही, प्रफुल्ल पटेलांची भूमिका. सुनील तटकरेंनी भाजपसोबत युती करून नीतिमत्ता घालवली. महाड नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा एकला चलोरेचा नारा. मंत्री गोगावलेंची माहिती. माझ्यावर अत्यंत अश्लाघ्य शब्दात टीका, म्हणूनच भाजपसोबत युतीचा निर्णय. तटकरेंचा शिवसेना नेत्यांवर रोख. तर येणाऱ्या निवडणूक निकालामध्ये आमची ताकद दाखवून देऊ, तटकरेंचं आव्हान. वांद्र्यातल्या किल्ल्यावर दारू पार्टी. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंकडून हा व्हिडिओ ट्विट. आशिष शेलार कारवाईची मागणी आता करणार का, असा चित्रेंचा सवाल. वांद्र्यातील दारू पार्टीचा व्हिडिओ पाहिला नाही. दारू पार्टी झाली असल्यास कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. ऐतिहासिक वास्तूवर दारू पार्टीला परवानगी मिळतेच कशी? पार्टीसाठी परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, वडेट्टीवारांची सरकारवर टीका. कुणी स्वतःला बाहुबली समजू नका. अनेकांना आम्ही निवडून दिलंय. लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं त्यांनाच देतात. समजणे वाले को इशारा काफी आहे. प्रफुल्ल पटेलांचा रोख नेमका कुणाकडे, याची चर्चा आता सुरू. तर पटेलांचं वक्तव्य संविधानाची खिल्ली उडवणारं, असे विचार लोकशाहीसाठी हानिकारक. खासदार सुप्रिया सुळेंची प्रफुल्ल पटेलांवर टीका. सन्मानानं महायुती होत नसल्यास ताकदीच्या भरवशावर लढण्यास तयार. गेल्या वेळी वन साइड सत्ता मिळाली, मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. पिंपरी चिंचवडमध्ये 50% गृहोपयोगी वस्तू. तर भाजपच्या तिकिटावर नगरसेवक होण्यास इच्छुक कांचन जावळे यांच्याकडून मतदारांना प्रलोभन. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, सायकल फक्त 50%. राज्यात प्रेक्षकांना फक्त 50 रुपयात नाटकाचे प्रयोग पाहता येणार. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा. पुण्यामध्ये प्रशांत दामलेंच्या 13,333व्या प्रयोगावेळी झालेल्या कार्यक्रमात आशिष शेलार यांची माहिती.